खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं। तुमची दाढी औरंगजेब आणि अफजल खानाची आहे असं म्हणत खासदार संजय राऊतांनी शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला। दाढीला हलक्यात घेऊ नका, दाढीनं खरं रूप तुम्हाला दाखवलं नाही। संजय शिरसाट यांनी आता राऊत यांच्यावर पलटवार केला। दाढीला हलक्यात घेऊ नका, मग दाढी करा। तुमची दाढी एवढी हलकी आहे का? मग मी त्यांना ते रेझर पाठवतो। मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा, त्यांना दाढी करायची आहे म्हणून। आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते, त्यांच्या लोकांवरती। नुसत्या दाढ्या ठेवून काय करणार? दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली, बाकीच्या दाढ्या औरंगजेबाला होत्या। तुमची दाढी औरंगजेबाची आणि अफजल खानाची दाढी आहे, जे महाराष्ट्रावर चाल करून आली। दाढीला हलक्यात घेऊ नका, आताही सांगतोय। दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही। हा झाला एक पार्ट। पार्ट 2 जेव्हा येईल, दाढी पार्ट 2, त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही। अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा, परंतु जर त्यांनी मनावर घेतलं, दाढीवर जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल? मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। दरम्यान नितेश राणे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे, त्यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकूयात। महाराष्ट्राच्या जनतेने संजय राजाराम राऊतच्या थोबाडाला कुलूप लावलेला आहे, म्हणून जेवढ्या लवकर ती कुलपाची चावी तुम्ही फेकून द्याल तेवढं बरं आहे। आता हे औरंग्या, या टिप्या, या सगळ्या लोकांना परत कबरमध्ये टाकण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेनेच केलेलं आहे। आम्हाला बोलायची गरज नाही। आणि हा जेवढा थोबाड उघडेल ना संजय राजाराम सकाळी, याचे 20चे 2 होतील कधी ना, हेही कळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।